आणि या बुलेटिनमध्ये आपण आता पाहूयात संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातली बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हायवे पोलिसांकडून गोल्डन आवर्स योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वाहनांना रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे। अवजड वाहनांचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करतायत। महाजनकोच्या चुकीच्या नियोजनामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी परीक्षेपासून मुकणार असल्याचा आरोप चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केलाय। असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर पदासाठीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी धानोरकरांनी केली आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात पेटलेले माठ डोक्यावरती घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची एक आगळीवेगळी प्रथा पाहायला मिळते। अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी गावात मोठी यात्रा भरते आणि या नवस्फूर्तीच्या कार्यक्रमासाठी हजारो भाविक इथे येत असतात। सोलापूरमधील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बाजूला असलेल्या पुठ्ठा कारखान्याला भीषण आग लागली। तब्बल 2 तासांनी ही आग नियंत्रणात आली असून कारखान्याचं मोठं नुकसान झालंय। प्राथमिक माहितीनुसार आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दारूच्या नशेत येऊन मारहाण करणाऱ्या पतीची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना बीडच्या परळी तालुक्यातील दैठण घाट परिसरात घडली आहे। आरोपी महिलेनं पतीच्या डोक्यावरती आणि पायावरती कैचीनं वार करत त्याला ठार केलंय। या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। छत्रपती संभाजीनगरात चालू बुलेटनं पेट घेतला। पोलिसांनी आणि नागरिकांनी वेळेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं पाणी ओतून आग विझवली आणि उन्हाच्या तडाखा आणि मॉडिफाय असलेले सायलेन्सर त्यामुळे आग लागली असावी असा अंदाज आहे। भुसावळ शहराच्या पूर्व भागात 80,000 नागरिकांना दूषित पाणी पुरवठा केला जातोय। परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेलं पाणी टाकीवरती छत नसलेला कचरा धूळ पडलेल्या टाकीमध्ये सोडलं जातं आणि हे दूषित पाणी नागरिकांना शुद्ध पाणी म्हणून देत असल्यामुळे भुसावळकरांचं आरोग्य धोक्यात आलंय। वाशिममधल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून बीज प्रक्रिया आणि उगवण क्षमतेसाठी प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। वाशिममध्ये आगामी खरीप हंगामात सर्वाधिक 3,10,000 हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीन तर इतर 1,00,000 हेक्टरवरती तूर, कपाशी, ज्वारीसह इतर पिकांची पेरणी करण्यात येणार आहे। वाशिममध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। तापमानात घट झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। वाशिममध्ये पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे। कापूस उत्पादक देशांमध्ये यंदा कापूस लागवड घटण्याची शक्यता आहे। भारतातील कापूस क्षेत्र 129 लाख हेक्टरवरून 122 लाख हेक्टरवरती येण्याचा अंदाज आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे। 20% कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे तर कापसाला सरासरी 7,800 ते 8,300 रुपये इतका भाव मिळतोय। नाफेडची हरभरा खरेदी वाढून सुद्धा खुल्या बाजारात हरभऱ्याचे भाव दबावातच आहेत। हरभऱ्याला प्रति क्विंटल 4,500 ते 4,900 रुपये दर मिळत असून नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर खुल्या बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे। सत्तेत असलेले लोक दगडफेकीची भाषा करत असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलं। अमित शहा यांच्या कानावरती ही गोष्ट घालावी लागेल असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या। भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी बीड शहरातील कामांची पाहणी केली आणि बीडमधील नगरसेवक परशुराम गुरखुदे यांनी विभागातील गल्लीचं सुशोभीकरण केलं। पंकजा मुंडेंनी या सुशोभीकरणाचं कौतुक केलं असून सेल्फी पॉइंटवरती सेल्फी काढण्याचा आनंद देखील लुटला। जळगावच्या पाचोऱ्यातील संभाजी महाराज चौकामध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। संजय राऊतांनी राज ठाकरेंवरती केलेल्या टीकेचा मनसेनं निषेध केला आणि यावेळी राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या दहनाचा देखील प्रयत्न झाला। या प्रकरणी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय। रिफायनरी विरोधकांचे नेते सत्यजित चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे। सत्यजित चव्हाणांचे साथीदार मंगेश चव्हाणांना सुद्धा अटक झाल्याची माहिती मिळाली आहे। नवी मुंबईत स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार आहे। खारघर दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं तातडीनं स्वयंचलित हवामान केंद्राची जागा निश्चित करण्याचे आदेश दिलेत। गडचिरोलीमध्ये प्रकल्पग्रस्तांचं खोटं प्रमाणपत्र जोडून पोलिसांत भरती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि या प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। येत्या 15 दिवसात महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। सरकारचं डेथ वॉरंट निघालं असून मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचं जे काही राज्य आहे ते पुढील 15 ते 20 दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही असं राऊत म्हणाले। खासदार संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवरती टीकास्त्र डागलंय। जळगावात 50 कोटींसाठी विकली गेलेली गुलाबो गँग आहे। ते आमच्यासोबत असताना सोनं म्हणून वावरत होते पण ते निघाले तर कोळसा असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। तसंच आजच्या सभेत भांडाफोड करण्याचा देखील इशारा त्यांनी दिलाय।
जळगावच्या पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता सभेला सुरुवात होईल. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांसोबतच ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित असतील. आम्ही दगड मारून सभा बंद करणारे आहोत, आम्हाला चॅलेंज देऊ नका, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिलाय. हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा खासदार होऊन दाखवा, असं आव्हान देखील गुलाबराव पाटलांनी राऊतांना दिलं. उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेची गर्दी पाहूनच सभा पाहून गुलाबराव पाटलांचे डोळे बंद होतील, अशा शब्दात खासदार विनायक राऊतांनी गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिलंय. भीतीपोटी दगडफेकीची वक्तव्य केली जात आहे, तसा खोचक टोला देखील विनायक राऊतांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज अमरावती दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान शरद पवार दुपारी 3 वाजता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची आणि उन्हाळी धान गळून पिकं जमीनदोस्त झालेली आहेत आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील वडदरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय. बिबट्यानं घरात घुसून 62 वर्षीय व्यक्तीवरती हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. जुन्नरच्या पुणे नाशिक महामार्गावरती टेम्पो आणि पिकअप कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात टेम्पो जळून खाक झालाय, परंतु प्रसंगावधानानं जीवितहानी टळली आहे. परभणीमध्ये डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला असून मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यातल्या बीएसएनएलच्या दुमजली प्रशासकीय इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तात्काळ अग्निशमनची गाडी घटनास्थळी पोहोचून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलंय, परंतु बीएसएनएल ऑफिसमधील काही कागदपत्र जळली असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधील कामगार शिल्पाची दुरवस्था झाली. आंतरराष्ट्रीय कामगार दिन अवघ्या 7 दिवसांवरती येऊन ठेपलेला असतानाही एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आमदार कैलास पाटील आक्रमक झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषाच्या दुप्पट मदत कमी करण्याचा निर्णय म्हणजे जखमेवरती मीठ चोळण्याचं काम असल्याची टीका कैलास पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. अर्जुनी मोरगाव इथे आयोजित केलेल्या ओबीसी एल्गार परिषदेला भुजबळ उपस्थित राहतील. परभणीच्या माजी नगरसेवकांना रेल्वे प्रवासादरम्यान 2 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. रेल्वेतील जागेतून वाद झाल्यानं मारहाण झाल्याची माहिती मिळते. या प्रकरणी माजी नगरसेवकाविरोधात नांदेड रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील आंबाई गावात जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झालाय. 3 जनावरांचा गंभीररित्या होरपळून मृत्यू झाला. धुळ्यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेनं पुढाकार घेतला असून आदिवासी भागांमध्ये जनजागृती करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत 43 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं असून प्रत्येक ग्रामपंचायतीत संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. उपराजधानीसह विदर्भात अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे. काल नागपूर, चंद्रपूर, गोंदियासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काही भागात वृक्ष कोसळले तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. राज्यामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 24 ते 26 एप्रिल या कालावधीत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नंदुरबारच्या शहादा तळोदा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची भीती असून बळीराजा संकटात सापडलाय. वर्धा जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. येत्या 4 दिवसात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात झालाय. नरे आंबेगावजवळ ट्रक आणि बसचा अपघात झाला असून यात 4 जणांचा मृत्यू झालाय आणि 18 जण जखमी झाले. जखमींवरती ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर राज्य सरकारनं क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा आणि नवा आयोग नेमण्याचा निर्णय घेतलाय. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा या एकमेव मागणीसाठी 1 मे पासून क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यात ते अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या नवेगाव परसोडी इथे आयोजित ओबीसी एल्गार परिषदेला हजर राहणार आहेत.
आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. तसंच आताच्या युती सरकारमध्ये एकनाथ शिंदे समजदार नेते आहेत असं देखील विखे पाटील म्हणाले. कन्नड तालुक्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे. कांद्याला भाव नसल्यानं कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आहे. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर संतप्त शेतकऱ्यांना गाडीतला कांदा रस्त्यावरती फेकून दिला. लिलावात 275 रुपये भावानं कांदा घेतला जात असून इतर ठिकाणी बाजारात कांद्याचे भाव 900 ते 1000 रुपये आहेत असं सांगत बाजार समितीवरती आरोप करण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामात सर्वाधिक 3,10,000 हेक्टरवरती सोयाबीन आणि इतर 1,00,000 हेक्टरवरती तूर, कपाशी आणि ज्वारीसह इतर पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. याबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि बियाणांची उगवण क्षमता वाढावी आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक देण्यात आलंय. सायन पनवेल मार्गाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. नेरूळ इथल्या एलपी उड्डाणपुलावरती सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे केवळ एकच मार्गिका सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. धुळ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरात छापा टाकत अवैध मिनी गॅस पंप उघडकीस आणलाय आणि पोलिसांनी कारवाई करत 38 गॅस सिलेंडरसह 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. धुळ्याच्या साक्री तालुक्यात अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पहिल्यांदाच भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. बैलगाडा शर्यतीत 28 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला आणि ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. ब्रेकनंतर एक सविस्तर बातमी पाहूयात. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी छत्रपती संभाजीनगरमधल्या नागरिकांची अवस्था झाली आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा इथल्या नागरिकांना सहन कराव्या लागतायत. अशातच खासगी टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. मात्र खासगी टँकरमधून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता ही रामभरोसेच आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवर पाणी भरणारे हे टँकर खासगी आहेत. या टँकर्समध्ये जे पाणी भरलं जात आहे त्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्याचा वापर पिण्यासाठी होऊ शकत नाही. विहिरीतील पाणी वरचे वर स्वच्छ दिसत असलं तरी ते पिण्यासाठी मात्र अयोग्य आहे. तपासणी करून ते क्षार निघलं त्याच्यात. पाणी बरोबर नाही येते. पण फक्त वापरायला प्यायला कोण नाही. संभाजीनगर शहरामध्ये जवळपास 600 खासगी टँकर्स आहेत. पाण्याच्या एका टँकरसाठी नागरिकांना 700 ते 1000 रुपये मोजावे लागतात. शहराला दररोज 250 MLD पाण्याची गरज आहे. पण जायकवाडी धरणातून शहरासाठी केवळ 170 MLD पाण्याचा पुरवठा होतो. उरलेल्या पाण्याची कमतरता खासगी टँकर्सद्वारे पूर्ण केली जाते. पण हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचं टँकर चालक आणि मालक सुद्धा सांगतात. बांधकाम रोडच्या कामाकरता पाणी वापरतो आम्ही. दुसरं मग कशा करता नाही. प्यायला काऊन नाही प्यायचं पाणी नाही. काऊन नाही प्यायला दुसरीकडून पाणी चालू आहे आमचं. चांगलं पाणी नाही चांगलं पाणी नाही. यानं कपडे तर घाण होतात. केसावर पाणी पडलं तर केस चिकटते त्या पाण्याने. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं खासगी टँकर्सवर कोणतंही नियंत्रण नाही. त्यामुळे खासगी टँकर्सकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी होत नाही. तसंच अशा प्रकारची कोणतीही यंत्रणा जिल्हा किंवा मनपा प्रशासनाकडे सुद्धा नाही. तर इकडे उन्हाळ्यात पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात येतोय. आपले उन्हाळ्यामध्ये फारोळा असेल, नक्षत्रवाडी असेल या ठिकाणाहून जलशुद्धीकरण केंद्रामधून जेव्हा पाणी पुरवठा होतो तर हा पाणी पुरवठा होत असताना आपल्या सर्व यंत्रसामुग्री असेल, मशिनरीज असतील, पंप असतील, हे चांगल्या पद्धतीने सुरू राहतील, 24 तास सुरू राहतील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत. उन्हाळ्यामध्ये टंचाईमुळे पाणी पुरवठा करणाऱ्या खासगी टँकर्स मालकांची सध्या चांदी आहे. तर खासगी टँकर्स पालिका प्रशासनाला फायद्याचे ठरतायत. कारण खासगी टँकर्समुळे नागरिकांच्या पाण्याची गरज पूर्ण होते आणि पाण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात जनतेतून ओरड सुद्धा होत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन खासगी टँकर्सकडे सर्रास दुर्लक्ष तर करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.